गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 10:03 झालेले आहेत आणि किलोमीटर वगैरे पण 0 केलेलं आहे. आणि मी CNG वगैरे भरून रेडी करून ठेवलेलं होतं. तर आता डिव्हाइस वगैरे ऑन केलेले, उबर केलेलं आहे. उबरचं अजून 1 तास पास राहिलेलं आहे 11 वाजेपर्यंत, 10:59 अजून 1 तासभर आहे. तर बघू, इथं भोसरीमध्ये येऊन चालू केलं आहे मी. सेक्टर नंबर 2च्या साईडला आलेलो आहे. तर बघू आज किती होईल अर्निंग. आज ईद पण आहे, बघूया काय अर्निंग होईल का नाही होईल. झाली तरी देणार आहे अपडेट, किंवा नाही झाली तरी पण याच व्हिडिओमध्ये पुढं देणार आहे. तर बघू, फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. आपल्याला आलेली आहे रेंटल. ॲक्च्युली रेंटल किती वाजता आली होती, 10:30 वाजता आली होती. 10:40ला त्याचं टायमिंग चालू झालेलं आहे. तर आता मी आलो आहे पिंपरीला, सिटी 1 मॉलला. आणि ह्याला परत 12-12:15 वाजता निघणार आहे मॉलवरून. परत त्यांना सोडायचं आहे कुठं, भोसरीला, इंद्रायणनगरला. तर ह्याचे आपल्याला 2 तासाचे दाखवलेले आहे 746 रुपये. तर कमीत कमी 700 तर भेटलं पाहिजे 2 तासाचे, 20 किलोमीटर इन्क्लुडिंग आहे. तर आता इथं MIDC मध्ये थांबलेलो आहे. तर आता बघूया कोणती त्यांना ड्रॉप करून किती भेटतात, देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालाय 12:42 झालेत आणि आपली रेंटल संपलेली आहे. आणि ह्याच्यासाठी टाइम यूज केलंय त्यांनी 1 तास 52 मिनटं आणि रनिंग झाली 19 किलोमीटर. आणि त्यांच्याकडून कॅश घेतलं होतं 820 रुपये आणि आपल्याला दिलेत 710 रुपये. तर आता त्यांना ड्रॉप झालेला आहे, जिथून पिकअप केला होता ना तिथंच ड्रॉप केलेला आहे. आता बघू, आता पास पण एक्सपायर झालेला आहे. हे बघा, पास होतं 11 वाजेपर्यंत पास होतं. तर पास संपलेला आहे. तर आता बघूया, आता इथून आता रॅपिडो पण चालू करतो. बघूया कोणती रॅपिडोमध्ये येते का उबरमध्ये येते. त्याच्या आधी आता जेवण पण करून घेतो, कारण 1:15 वाजलेत. त्याच्यानंतर डिव्हाइस वगैरे ऑन करू. टाइम झालाय बघा 5:04 झालेत आणि मी आलोय आता कोंडव्याला, मोहम्मदवाडी. आणि आता ह्या राईडची पार मला भोसरीमध्ये 3-3.5 तास थांबावं लागलं. त्याच्यानंतर मला एक राईड आली, ते ओलामध्ये प्राईम प्लसमध्ये होती. त्याचा आपल्याला भेटलेले आहेत 620 रुपये. कस्टमरकडून घेतलं मी 689 रुपये. 68 रुपये काय कॅन्सलेशन चार्जेस वगैरे लागलेत वाटतं त्याला. आणि हा कस्टमर मला म्हणत होता की माझा ऑनलाईन पेड झाला आहे. मी म्हटलं कसं काय ऑनलाईन पेड झालेला आहे. मी म्हटलं ऑनलाईन पेड झालेला असला ना तर मला तिथं ऑनलाईन म्हणून दाखवलं असतं. तर तो मला बोलायला की माझ्या अकाउंटमधून कट झालेले असते तर मला दाखवलं नसतं म्हटलं. तर मला ते दादागिरी करायला लागला की नाही माझ्याकडून झालेत असं तसं. मी म्हटलं नाही झालेलं आहे, तुम्ही कस्टमर केअरला कॉल लावा म्हटलं. तो लावायचा प्रयत्न केला पण काय लागलं नाही कॉल. नंतर मला म्हणतोय की माझे पैसे कसं काय भेटतील रिटर्न. मी म्हटलं मी काय सांगू शकणार नाही. मग मी म्हटलं तुम्हाला मला कॅश दाखवते, मला कॅशमध्ये पेड करावं लागेल. तर नंतर मला लागलं मी नाही करत आहे. मी म्हटलं मी 100 नंबरवर कॉल करतो, पोलीस वगैरे येईल, मग त्याच्यानंतर बघू म्हटलं. त्याच्यानंतर थोडासा शांत झाला तो पोलीस म्हटल्यावर. नंतर म्हटलं माझा नंबर घेतला त्यांनी, मला नंबर दे म्हटला. मी म्हटलं देतो तुम्हाला नंबर. मग मला म्हटलं जर मला रिटर्न नाही आले तू मला कॉल करतो, करा म्हटलं. त्याला नंबर दिला मी, तर बघू त्याचा कॉल येतो का. तो म्हणतोय मला गुगल पे मधून माझं कट झालेत. म्हटलं मी कट झाला असतं तर मला इथं ऑनलाईन पेड म्हणून दाखवलं असतं. तर त्याच्यानंतर माझा नंबर वगैरे घेऊन गेलाय, बघू त्याचा कॉल येतो का नाही. तर आता इथं मोहम्मदवाडीमध्ये आलेलो आहे. आता इथून बघू कधी पडते, कारण आज ईद आहे म्हणून थोडं काम स्लो आहे वाटतं. सकाळी एक रेंटल घेतली होती 2 तासाची उबरमध्ये, तेवढं. आणि ओला रिचार्ज मारलं होता मी, पण काय 3 तासानंतर मला राईड आली. तर आता ड्रॉप केलं आहे. आता छोटीशी एक राईड आली 200 रुपये 3 किलोमीटरची. हे प्राईम प्लसमध्ये आहे. आता बघू, हे करून तुम्हाला मी देतो अपडेट. अजून एक राईड कंप्लीट झाली आहे आपली. त्याचे आपल्याला 3 किलोमीटरचे 218 रुपये भेटलेले आहेत. आता इथंच मोहम्मदवाडीमध्येच आहे. 3 किलोमीटरचा ड्रॉप होता. तर बघू, आता इथून वाजत होती पण छोटे छोटे वाजतात.
तर बघू कुठली येते राईड नेक्स्ट. मित्रांनो, टाईम झालाय बघा, 9:19 झालेत आणि आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो मी. कोंडव्याला होतो, लास्ट अपडेट दिला होता तुम्हाला मी. तिथून 1-1.5 तास थांबलो तरी पण एक पण राईड पडली नाही आपल्याला. एक राईड आली भोसरीची, मिनीमध्ये होती. त्याला मी ॲक्सेप्ट केली. त्याला मी मीटरने विचारलं, कारण रेट कमी दाखवत होतं, 400 रुपये दाखवत होता 25 किलोमीटरला. तर त्याला 25 किलोमीटरला 21 रुपयांनी 525 होत होते. त्याचे आपल्याला 525 भेटले, म्हणजे 431 रुपये असं ओलामध्ये आपल्याला भेटले. तर त्याला 525 घेतले, म्हणजे 70 85 95 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले त्याच्यात. आजची अर्निंग तुम्हाला ओलामध्ये 1270 तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 1270 आणि उबरमध्ये झाले बघा. उबरमध्ये एकच रेंटल झाली, ते पण पास वगैरे काय लागलं नाही. कालचा पास आपलं होता, त्याच्यात आपल्याला झाले एक रेंटल 710 रुपये. ह्याच्यात 710 1980 प्लस 95 रुपये मीटरने घेतलं होतं, त्याचं एक्स्ट्रा झालेलं आहे. तर 2095 आजची अर्निंग झाली आपली. एवढ्यासाठी आपली गाडी चालली बघा, तुम्हाला दाखवतो. 88 रनिंग झाली, म्हणजे घरापर्यंत अजून 1-2 किलोमीटर माझं घर आहे. 90 किलोमीटर आपली रनिंग झालेली आहे. आणि CNG गेली असणार आहे 350 रुपयाची. आज मी कालचं मी 400 रुपये CNG गेली म्हणत होतो, तर 375 रुपयाचं CNG गेली होती काल. तर आज 350 पकडू, ह्याच्यातनं मायनस करू 350 रुपये, 350 आणि 5चं आपलं गेलेलं आहे. ओलाचं रिचार्ज मारलं होतं आज 169, म्हणजे 1556 आपला आज बॅलेन्स राहिलेला आहे, प्रॉफिट राहिलेला आहे. तर ठीक आहे, कारण आज सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळं झालं नाही आहे. आणि थोडं लेट पण चालू केलं होतं. सकाळी पार 1 तास थांबल्याच्या नंतर मला फर्स्ट राईड रेंटल पडली होती. तर ठीक आहे, उद्या रविवार आहे, उद्या पण काय एवढं सकाळी काय नसणार, तरी पण उद्या सकाळी लवकर चालू करायचा प्रयत्न करू आपण. तर ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.